श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हाला कोणावर तरी खूप प्रेम आहे का? पण त्या व्यक्तीपर्यंत तुमच्या भावना पोचत नाही आहेत का? किंवा तुमच्या आयुष्यात अजूनही खरं प्रेम आलेले नाही आहे? वारंवार तुमच्या नात्यामध्ये तुम्हाला अपयश येतं आहे का? किंवा तुम्हाला असं वाटतं आहे की काहीतरी तुमच्यातच कमी आहे? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. याचा तुम्हाला खूप सारा फायदा होईल. कारण यात चूक तुमची नाही आहे, तर तुमचा शुक्र ग्रह हा कमजोर असू शकतो. हो, आता तुम्ही बोलणार शुक्र ग्रहाचा आणि प्रेमाचा काय संबंध? आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे. शुक्र ग्रह आणि प्रेमाचा खूप मोठा संबंध आहे. तुमचा शुक्र ग्रह व्यवस्थित असला तर तुमचं प्रेम, तुमची लव्ह लाईफ, तुमचं रिलेशन, नवरा बायकोचं नातं हे सगळं स्ट्रॉंग बनतं. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर आपण आधी जाणून घेऊया शुक्र ग्रह म्हणजे काय. तर ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह हा प्रेम, सौंदर्य, आकर्षण आणि नात्यांचा कारक आहे. आणि जर तुमचा शुक्र ग्रह मजबूत असेल तर लोक तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतात. तुमचं व्यक्तिमत्व चमकतं. आणि जर तुमचा शुक्र ग्रह हा कमजोर असेल तर तुमच्या आयुष्यात प्रेम टिकत नाही. नात्यांमध्ये नेहमी समस्या उभ्या राहतात. कधीकधी मनात एकटेपणा वाटतो. आणि तुमचा शुक्र ग्रह हा कमजोर असल्यास तुम्हाला काही संकेत मिळतात. ते संकेत असे, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की कसं ओळखायचं की शुक्र ग्रह कमजोर आहे? कोणते संकेत मिळतात ज्याच्यामुळे आपल्याला कळणार की आपला शुक्र ग्रह हा कमजोर झालेला आहे, त्यामुळे आपल्याला वारंवार आपल्या प्रेमामध्ये अपयश येत आहे? तर ते संकेत असे आहे, तुम्हाला तुमच्या प्रेमात वारंवार अपयश येतं. हो, तुम्ही प्रेमात तर पडतात, पण तुमच्या प्रेमामध्ये वादविवाद निर्माण होतात, नेहमी भांडण होतात व त्याच्यामध्ये तुम्हाला अपयश येतं. तुमच्या नात्यांमध्ये नवरा बायकोचं असो, प्रियकर आणि प्रेयसीचं असो, कोणतंही नातं असो, तुमच्या नात्यांमध्ये सतत गैरसमज निर्माण होत असतात. कारण नसतानाही काहीतरी गैरसमज निर्माण होतात व तुमची वारंवार त्यामुळे भांडण होतात व तुम्ही एकमेकांपासून लांब जातात. कधीकधी तुम्हाला तर असंच वाटतं की आपल्यामध्ये ॲट्रॅक्शन आहे की नाही. हो, तुम्हाला असं वाटतं की समोरच्याकडे लोक ॲट्रॅक्ट होतात आहे, पण माझ्याकडे नाही. तुम्ही स्वतःमध्ये ॲट्रॅक्शन कमी वाटणं हे सुद्धा त्याचं एक संकेत आहे. कधीकधी तुम्हाला एकटेपणा वाटतो, खूप एकटेपणा वाटतो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की माझ्याबरोबर कोणीच नाही आहे, मी एकटाच आहे, कोणी मला समजून घेत नाही, कोणी माझ्या भावना समजून घेत नाही आहे, कोणी माझं मन समजावून घेत नाही, सतत माझंच मन दुखावतात. हो, आणि तुमचं तुम्ही रिलेशनशिपमध्ये गेला तरीही तुमचं रिलेशनशिप टिकत नाही. नवरा बायकोमध्ये सुद्धा सतत भांडण होत राहतात. रिलेशनशिप कसंही असो, कितीही प्रेमाचं असो, काहीतरी वादविवाद होऊन, गैरसमज होऊन तुमचं रिलेशनशिप खराब होतं आणि ते टिकत नाही. यापैकी जर तुमच्यासोबत कोणत्याही 2-3 गोष्टी होत असतील तर समजून जा की तुमचा शुक्र ग्रह हा कमजोर आहे आणि आता वेळ आली आहे की आपण त्यात बदल करण्याची. हो, आपल्याला त्यात बदल करायचा आहे. आपल्याला आपला शुक्र ग्रह हा मजबूत करायचा आहे. तर आता मी तुम्हाला एक अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी असा मंत्र सांगणार आहे. हा मंत्र तुम्ही मनापासून म्हणा. ओम द्रां द्री द्रोण स शुक्राय नमः. हा मंत्र तुमच्या शुक्र ग्रहाला जागृत करतो आणि तुमच्या आयुष्यात प्रेम, आकर्षण आणि गोडवा निर्माण करतो. तर हा मंत्र तुम्हाला कसा करायचा आहे, या मंत्राचा जप तुम्हाला कोणत्या पद्धतीने करायचा आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे. ते लक्षात ठेवा. तुम्ही सकाळी किंवा शुक्रवारी अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे.
शुक्रवारी केला तर त्याचा दुप्पट फायदा मिळतो. पण तुम्ही हा 21 दिवस रोज करायचा आहे. जोपर्यंत तुमची आवडती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येत नाही, तुमचं प्रेम तुम्हाला मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला रोज करायचं आहे. 21 दिवसाच्या आत तुमची आवडती व्यक्ती तुमच्याकडे येणारच. तर रोज सकाळी तुम्हाला 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. शक्य असल्यास तुम्ही त्या दिवशी पांढरे कपडे घालायचे आहे व पांढरी फुलं अर्पण करायची आहे. हा मंत्र तुम्हाला देवासमोर बसूनच बोलायचा आहे. तुम्हाला हा मंत्र बोलताना तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे. तुम्हाला कोणती व्यक्ती हवी आहे ते तुम्हाला बोलायचं आहे. तुमचे वाद मिटवायचे आहे. तुम्हाला जी काही तुमची इच्छा असेल ती तुम्हाला सांगायची आहे. जप करताना तुम्हाला डोळे बंद ठेवायचे आहे आणि स्वतःला त्या व्यक्तीसोबत तुम्हाला आनंदी बघायचं आहे. स्वतःला त्या व्यक्तीसोबत तुम्ही इमॅजिन करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही खूप खुश आहात. तुमचं रिलेशनशिप एकदम चांगलं चाललं आहे. थोडक्यात तुम्हाला हे मॅनिफेस्ट करायचं आहे. तुम्हाला मॅनिफेस्टबद्दल तर माहितीच असणार. तर हे मॅनिफेस्ट करायचं आहे. व 21 दिवसाचा काही नियम आहे. हा मंत्र 1 दिवस करून सोडू नका. 1 दिवस करून सोडला की त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही आणि तुम्ही बोलणार की ह्याचा काहीच उपयोग झाला नाही. तर तुम्हाला 21 दिवस हे सातत्याने हा मंत्राचा जप करायचा आहे किंवा 21 दिवस तरी तुम्ही कराच. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, फक्त शब्द नाही तर भावना पण, तुमचे इमोशन्स पण तुम्हाला स्ट्रॉंग ठेवायचे आहे. असं समजायचं आहे की तुम्हाला तुमचं प्रेम मिळालं आहे अशी फिलिंग ठेवा. स्वतःला आधीच ते प्रेम मिळालं आहे अशीच फिलिंग ठेवा. आणि लक्षात ठेवा, खरं प्रेम जबरदस्तीने मिळत नसतं. खरं प्रेम हे फिलिंग्सने, भावनाने मिळत असतं. पण जर तुम्ही तुमची योग्य एनर्जी तयार केली तर ते तुमच्याकडे आपोआप येतं. हो, तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा. बाकी सगळं युनिवर्स आणि देवावर सोडून द्या. हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये शुक्रदेव लिहा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. तुम्हाला तुमचं प्रेम नक्की मिळेल. स्वामींवर विश्वास ठेवा आणि हा उपाय तुम्ही करून बघा. नवरा बायकोमधले वाद असतील, काहीही असो, तुमचे वाद वगैरे सगळे नॉर्मल होतील. तुमचे वाद होत नाही असं नाही, वाद होतात. पण जे अत्यंत गैरसमज निर्माण होतात, प्रेम आहेच नाही असं वाटतं, हे सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व होतील. तुम्ही फक्त 21 दिवस सातत्याने हे करून बघा. विश्वास ठेवा, ह्याचा परिणाम खूप चांगला भेटेल.